कोल्हापूर जिल्ह्यातला गगनबावडा तालुका दऱ्या आणि डोंगरांनी व्यापलेला। मधुमाशी पालनासाठी इथलं वातावरण पूरक। याच वातावरणाचा फायदा घेत गगनबावडा तालुक्यातल्या सेनवडे गावातल्या बापू जाधव यांनी 2007 मध्ये मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू केला। त्यासाठी त्यांनी कोल्हापूर इथं मधमाशी पालनाचं शास्त्रीय प्रशिक्षण घेतलं। प्रशिक्षणानंतर जाधव यांनी 4 पेट्यांपासून व्यवसाय सुरू केलाय। आता त्यांचा व्यवसाय 20 पेट्यांवर जाऊन पोहोचलाय। जाधव यांना एका पेटीपासून 8 ते 10 किलो मध मिळतं। 1 किलो मधाला 250 ते 300 रुपयांचा भाव मिळतोय। तसंच प्रत्येक पेटीपासून वर्षाला किमान 1 किलो मेण मिळतं। मेणाला 500 रुपयांचा भाव मिळतो। तसंच प्रत्येक पेटीच्या वसाहत विभाजनातून वर्षाला 2 वसाहती तयार होतात। नवीन वसाहतीला 1000 ते 1200 रुपयांचा भाव मिळतो। वसाहतीपासून सरासरी 2000 रुपयांचं उत्पन्न मिळतं। म्हणजेच जाधव यांना एका पेटीपासून 10 किलो मधाचे 3000 रुपये, तर 1 किलो मेणाचे 500 रुपये आणि वसाहतीचे 2000 रुपये असे वर्षभरात 5500 रुपयांचं उत्पन्न मिळतं। एका पेटीमध्ये वार्षिक 8 ते 10 किलो मध्ये मध आपल्याला मिळू शकतो आणि सध्या तो आम्ही काढलेला आहे। यातून एका पेटीपासून 2 विभाजन करून 2 किंवा 3 पेट्या आपण करू शकतो एका वर्षामध्ये। आणि आर्थिक विचार केला तर मधमाशीपासून 300 रुपये 250 ते 300 रुपये किलो प्रमाणे हा मध विक्री बाजारपेठेमध्ये आणि स्थानिकला विक्री केला जातो। मधमाशी पालन अत्यंत काळजीपूर्वक करावं लागतं। ऊन आणि पावसापासून मधमाशांचं संरक्षण करण्यासाठी पेट्यांवर आच्छादन करावं। प्रत्येक पेटीमध्ये एक राणी माशी आणि इतर कामकरी आणि नर माशा असतात। राणी माशी वसाहतीची प्रमुख असते। वसाहतीचं विभाजन झाल्यानंतर नवीन राणी माशांची निर्मिती होते। नवीन जन्मलेल्या राणी माशांपासून नवीन वसाहत तयार करण्यात येते। मधु चौकटीमध्ये मध भरल्यानंतर कामकरी माशा मेणाचं सीलिंग करतात। मध निष्काशन यंत्रातून काढला जातो। मधाला आणि मेणाला बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचं जाधव सांगतात। औषधी गुणधर्म असल्यामुळे मधाचा उपयोग केला जातो आयुर्वेदामध्ये आणि बाजारामध्ये स्थानिक गावामध्येच आमच्या 300 रुपये किलो प्रमाणे मध लोक घेऊन जातात आणि कोल्हापूर पुणे मुंबईपासून आम्हाला फोनवरून मागणी करून आम्ही मध पुरवठा त्यांना करतो। बाजारपेठेमध्ये कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीने आम्ही मध उपलब्ध करून दिलेलं आहे। जून ते जानेवारी पर्यंत मध मिळण्याचं प्रमाण कमी असतं। त्यानंतर रब्बी तसंच उन्हाळी हंगामातल्या पिकांमुळे मध अधिक मिळतो। परागीकरणात मधमाशांची महत्त्वाची भूमिका आहे। त्यामुळे जाधव यांनी सूर्यफूल, केळी आणि फळबागांमध्ये मधमाशांच्या पेट्या ठेवल्यात। मधमाशांमुळे परागीकरण होत असल्यानं पिकाच्या उत्पादनात 15 ते 20% वाढ झाल्याचा दावा जाधव करतात। केळीच्या बागेमध्ये ह्या पेट्या लावल्या असताना मला केळीच्या 30 ते 35 किलो पर्यंतच्या वजनाचे घड मिळाले आणि रोगराईमध्ये यामध्ये रोगराईचं प्रमाण कमी होतं आणि सूर्यफुलामध्ये उत्पन्नात वाढ निश्चितच यामुळे होते। जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घ काळापासून अस्तित्वात आहे, पण मधमाशी पालन आता शेतीपूरक व्यवसाय झालाय। कमी खर्चात, कमी भांडवलात आणि कमी श्रमात मधमाशी पालनाचा व्यवसाय करता येतो। तसंच मध आणि माशांनी तयार केलेलं मेण शेतीच्या दृष्टीनं फारशा मूल्यवान नसलेल्या जागेतून उत्पादित करता येतं। त्यामुळे जाधव यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही लाखो रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी मधमाशी पालनाच्या गोड व्यवसायाकडे वळावं। राजेंद्र हंकारे, साम मराठी, कोल्हापूर।